महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाने ग्रामीण भागातील तरुण शेतकरी आणि महिलांसाठी मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना आणली आहे। या योजनेअंतर्गत शेळी मेंढी पालन, दुधाळ जनावरांचे वाटप आणि कुक्कुटपालनासाठी तब्बल 50 ते 75% पर्यंत अनुदान दिले जाणार आहे। 18 ऑगस्ट 2026 रोजी शासनाने या योजनेच्या व्यापक प्रसारासाठी तब्बल 87,29,000 रुपयांचा विशेष निधी मंजूर केला आहे। ही योजना राज्यातील प्रत्येक गावापर्यंत पोहोचली पाहिजे। ही योजना काय आहे, कोणाला याचा फायदा होणार आणि अर्ज कसा करायचा हे सगळं सविस्तर बघूया। ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगारांना स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी थेट आर्थिक मदत, तसेच राज्यात चांगलं प्रजातीच्या जनावरांची संख्या वाढवून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे आणि महिला बचत गटांना आणि ग्रामीण महिलांना पशुपालनात प्रोत्साहन देऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे। या योजनेअंतर्गत गाई म्हशीच्या गट खरेदी करण्यासाठी अनुदान दिले जाते। यामध्ये जनावरांची किंमत, 3 वर्षांचा गोठा, जनावरांचा विमा आणि चारा कापणी यंत्र आणि दूध काढणी यंत्राचा समावेश असतो। सर्वसाधारण प्रवर्गासाठी अर्जदारांना 50% अनुदान, तर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी 75% अनुदान दिले जाते, ज्यामध्ये शेळीपालनासाठी 50 शेळ्या आणि 5 बोकड असा मोठा व्यावसायिक गट उभारण्यासाठी शासनाकडून सुमारे 11 ते 12 लाखाच्या प्रोजेक्टवर 50% ते 75% सबसिडी मिळते। यात शेड बांधणी, जनावरांची खरेदी आणि विमा समाविष्ट असतो। कुक्कुटपालनासंदर्भात सुधारित देशी कोंबड्यांचे वाटप आणि पशुखाद्यासाठी आवश्यक असणाऱ्या वैरणीचे, चाऱ्यांचे आणि बियाणे वाटप यासाठीही ही योजना सहाय्य करते। या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार महाराष्ट्रातील रहिवासी असणे आवश्यक आहे, तसेच वय मर्यादा 18 ते 60 वर्षाच्या दरम्यान असावी। अर्जदाराकडे स्वतःची जमीन किंवा भाडे तत्वावर घेतलेली जमीन असावी। महिलांसाठी या योजनेत 30% आरक्षण आणि दिव्यांगांसाठी 5% आरक्षण राखीव ठेवण्यात आले आहे।